दुधी भोपळ्यापासून अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत पुरी तुम्ही कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर नक्की बनवून पहा. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार आहे. तिखट खमंग अशी ही पुरी तयार होते आणि घरच्या साहित्यात तयार होते. तर मुलांसाठी आपण नेहमी काही ना काही स्नॅक्स बनवून ठेवत असतो, तर त्यामध्ये ही पुरी तुम्ही नक्की बनवून ठेवू शकता. रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर हे पहा, इथे मी एक भोपळा घेतलेला आहे. भोपळा थोडा मोठ्या आकाराचा होता, त्यामुळे मी याच्यातला अर्धा भोपळा साईडला काढून ठेवला. रेसिपीसाठी आपण अर्धा भोपळा वापरलेला आहे. हा भोपळा ना थोडासा निब्बर आहे. यामध्ये जे बिया आहेत त्या थोड्याशा कडक होत्या, त्यामुळे हा वरचा भाग जो आहे बियांचा तो मी काढून घेतलेला आहे. जर कोवळा भोपळा असेल ना तर हा वरचा भाग काढण्याची गरज नाही. भोपळा जर छोट्या साईजचा असेल तर एक पूर्ण भोपळा घेतला तरी चालेल. भोपळा मी इथे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं छोटं भांडं. मोठ्या भांड्यामध्ये भोपळा व्यवस्थित बारीक होत नाही, आपल्याला याला ग्राइंड करायचं आहे. तर इथे मी घेतलेल्या आहेत 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकीचा तुकडा. हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाणी न घालता आपल्याला याला एकदम बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये भोपळ्याचे कण राहू द्यायचे नाहीत मोठे मोठे. आणि राहिलेला जो भोपळा होता तो देखील मी याच पद्धतीने ग्राइंड करून घेतला. कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातले आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. थोडंसं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आता आपण इथे पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 वाट्या पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि 1 वाटी ही आपली भोपळ्याची पेस्ट तयार झालेली आहे. असं 3 वाटी हे पाण्याचं मिश्रण तयार झालं. तर ही पहा, सगळी भोपळ्याची पेस्ट होती ना ती सगळी मी याच्यामध्ये टाकून घेतली, मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घातली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. एक उकळी आलेली आहे छान अशी. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर आपलं जे पाण्याचं मिश्रण आहे ते 3 वाट्या आहे, तर इथे मी 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं आपण याला मिक्स करत जातो तसं तसं हे पीठ आहे ना घट्ट व्हायला चालू होतं. तर हे पहा, असं एकदम घट्ट असं हे मिश्रण तयार होतं. आता हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यावर ताट झाकून आपल्याला हे 10 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही हे उघडं करून हवेला देखील ठेवू शकता, थोडंसं थंड होईपर्यंत. म्हणजे आपल्या हाताला पीठ मळताना चटकं बसणार नाही, एवढं थंड करून घ्यायचं. तर मी हे 10 मिनिट रेस्टसाठी ठेवलं. त्यानंतर हवेला ठेवलं होतं थोडा वेळ, 5 ते 10 मिनिट. आणि आता आपण हे पीठ मळायला घेतलेलं आहे. एकदम सॉफ्ट असं छान असं मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे मी पीठ छान असं मळून घेतलं. आता आपण याचा गोळा तयार करून घेऊयात. आपण पोळी बनवतो तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि याला हातावर थोडंसं मळून घ्यायचं आणि गोलाकार द्यायचा आहे. तर हे पहा, इथे मी याचा अशा प्रकारे उंडा तयार करून घेतला. लाटून घेऊयात. लाटताना आपल्याला तांदळाची पिठी वापरायची आहे. तेल देखील तुम्ही इथे वापरू शकता बरं का. तेल वापरलं ना तर ही पोळी जी आहे ती आपल्याला हवे तेवढी मोठी बनवता येत नाही, त्यामुळे मी इथे पिठी वापरलेली आहे. परंतु पिठी आपल्याला जास्त प्रमाणात वापरायची नाही, अगदी थोडीशी पिठी लावायची, म्हणजे तळताना तेल जास्त खराब होत नाही. तर इथे मी याची पोळी तयार करून घेतली. त्यानंतर याला अशा प्रकारे गोलाकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. तर हे पहा, इथे मी याला बॉटलच्या झाकणने अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता. आता जे साईडचं पीठ आहे ना ते मी इथे काढून घेतलेलं आहे. तर एकदम मस्त अशा छोट्या छोट्या याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर हे पहा, आपण या काढून घेऊयात. अगदी सहज निघतात आणि पिठी लावल्यामुळे हे अजिबात खाली चिकटत नाही. आता ही पुरी जी आहे ना आपल्याला किती पातळ लाटायची आहे. एकदम जास्त देखील जाड ठेवायची नाही आणि एकदम जास्त देखील पातळ करायची नाही. हे पहा, अशी मध्यम आकाराची पुरी आपल्याला लाटायची आहे. तेल छान गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि हळूवार आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत. एक पुरी अशी तळून वरती आली की दुसरी पुरी सोडायची, म्हणजे काय होतं, पुऱ्या एकमेकांना चिटकत नाहीत. तर हे पहा, इथे मी एका बॅचच्या पुऱ्या यामध्ये टाकल्या. एकदाच जास्त देखील पुऱ्या टाकायच्या नाहीत, नाहीतर या एकमेकांना चिटकू शकतात. तर हे पहा, आता 2 ते 3 मिनिट या पुऱ्या मी छान तळून घेतल्या. गॅसची फ्लेम फुलच आहे, पलटवून घेतलेल्या आहेत. आता याचा थोडासा कलर चेंज झाला ना की आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना ती मंद करायची आहे, म्हणजे एकदम कमी फ्लेम करायची आहे गॅसची. तर इथे तुम्ही पाहू शकता. हे पहा, आता याचा कलर आहे ना थोडा बदलायला लागलेला आहे. आता याला छान असा सोनेरी रंग यायला लागला की गॅसची फ्लेम आहे ना ती आपल्याला कमी करायची आहे.
इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा आता तेलाचे जे बुडबुडे आहेत ना ते थोडे थोडे कमी व्हायला लागलेले आहेत आणि पुरीचा जो कलर आहे ना तो देखील थोडासा बदललेला आहे. छान असा सोनेरी रंग याला आलेला आहे. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि हे जे छोटे छोटे तेलाचे बुडबुडे दिसत आहेत ना ते पूर्ण कमी होईपर्यंत याला तळू द्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, आता हे पहा तेलाचे जे बुडबुडे आहेत ना ते एकदम कमी झालेले आहेत. म्हणजे एकदम कमी म्हणजे तेलाचे बुडबुडेच दिसत नाही आहेत, आता अगदी थोडेसे दिसत आहेत. आता आपण ही पुरी काढून घेतलेली आहे. तर हे पहा अशा प्रकारे ही पुरी आपल्याला तळायची आहे, म्हणजे एकदम कुरकुरीत होते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा. राहिलेल्या पुऱ्या देखील मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि याचा आवाज तर तुम्ही अगोदरच ऐकलेला आहे. एकदम कुरकुरीत झालेला आहेत आणि एकदम परफेक्ट अशा या तळलेल्या आहेत. पुरी तळताना व्यवस्थित तळायची म्हणजे ती जास्त दिवस टिकते आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.